आपल्या शहर मंडळाचे अध्यक्ष अभियंता सन्माननीय श्री मोदीजी ठाकरे साहेब या ठिकाणी त्यांचे आगमन झालेलं आहे। तसेच आपल्या संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय श्री भाऊसाहेबजी, तसेच आपल्या परिमंडळाचे उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी माननीय श्री विश्वास पाठक साहेब, तसेच जनसंपर्क अधिकारी माननीय श्री ज्ञानेश्वर आब्दार साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आपल्या कार्यक्रमाला लाभलेली आहे। तरी मी प्रमुख पाहुण्यांना व अध्यक्षांना विनंती करतो की आज साहित्यरत्न माननीय श्री अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे, तरी त्यांच्या प्रतिमेस आपण पुष्पहार अर्पण करावा अशी मी मान्यवरांना विनंती करतो। पवार साहेब हे तदनंतर प्रमुख पाहुण्यांना अशी विनंती करण्यात येते की या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करून उद्घाटन आपल्या शुभ हस्ते करावं अशी मान्यवरांना विनंती करण्यात येते। आपण अविरतपणे दिवस रात्र घरामध्ये वीज पुरवण्याचं आपल्या संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री भाऊसाहेब ठाकरे पाटील यांचा सत्कार संजय शाहीर, जितेंद्र हाडे व आप्पा दाभाडे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। संघटनेचे दुसरे ज्येष्ठ सल्लागार श्री ताराचंद कोलेमामा, केशव कोड, बाबासाहेब ताबाडे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। आपल्या संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष परभणी श्री नानासाहेब चट्टे यांचा सत्कार उद्धव मुंडे,
सचिन पांडे, दीपक खटकेकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. अकोला आरस यांचा सत्कार वैभव चव्हाण, विनोद चौधरी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती. टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करायचे आहे. मानव संसाधनाचे संचालक सन्माननीय राजेंद्र पवार साहेबांची निवड झाले, त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी करत आहोत आणि याचा आम्हाला आनंद होत आहे. आपले सन्माननीय राजेंद्र पवार साहेब उद्घाटक आजच्या कार्यक्रमाचे आणि सत्कार मूर्ती आणि या कार्यक्रमाचे आपले अध्यक्ष सन्माननीय केंद्रीय अध्यक्ष भाऊसाहेब भाकरे पाटील, व्यासपीठावर अधीक्षक अभियंता या छत्रपती संभाजीनगर शहराचे अधीक्षक अभियंता सन्माननीय ठाकरे साहेब, या शहराचे कार्यकारी अभियंता सन्माननीय महातोळे साहेब, आपले कामगारांचे दुवा उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील साहेब, आपले PRO सन्माननीय अर्दड साहेब आणि व्यासपीठावर केंद्रीय सल्लागार सन्माननीय महापारेषणचे आपले प्रभारी मुख्य अभियंता आपले RP चव्हाण साहेब आणि सल्लागार समितीचे सन्माननीय RP थोराजी, ताराचंद कोलेमामाजी आणि महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या या नवनिर्वाचित केंद्रीय प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सत्कार. सर्वप्रथम कैलास गौरकर, केंद्रीय उपसरचिटणीस उपाध्यक्ष नाना चट्टीजी, आपले बजर पठाणजी, शबीर पठाणजी, पारेषण निर्मिती आणि उपसरचिटणीस शेख मुजीबजी आणि आपले कोषाध्यक्ष तथा प्रसिद्धी प्रमुख अजीज पठाणजी आणि आपल्या या सर्व प्रसंगी आणि आत्ताच आपण ज्यांना निरोप दिलं ते 31 तारखेला कोल्हार श्रीरामपूरमध्ये राहतामध्ये असं भव्य भास्करगिरी महाराजांच्या उपस्थितीमध्ये, उद्धव मंडलिक महाराजांच्या उपस्थितीमध्ये ज्याच्या पहिल्यांदाच असं घडलं की एक संतच्या उपस्थितीमध्ये निरोप समारंभ व्हावं आणि तेही देवगडचे महाराज भास्करगिरी महाराजांच्या नेवासकर महाराज या निवासेचे यांच्या उपस्थितीमध्ये एक आपल्याला फार मोठा कार्यक्रम कोल्हारला आपले दत्तू पाटील थोरात यांनी घेतलं. त्यांनाही टाळ्याच्या गजरामध्ये त्यांना शुभेच्छा द्या आपल्याला त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी. आपल्याला कल्पना आहे की आज आपल्याला सर्वांना उत्सुकता या चीजची आहे की माननीय आपले राजेंद्र पवार साहेब हे आमचा परिचय जुना आहे आणि मुख्य अभियंता असो, PRC मध्ये अधीक्षक अभियंता असो, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर महोदय असो की चीफ इंजिनियर पुणे असो शहर मंडळाचे, तेव्हापासून नाही पूर्वीपासून आहे. परंतु एक गोष्ट निश्चित झाली की आज ज्या काही महावितरण कंपनीमध्ये बाहेरचे मानव संसाधनाचे डायरेक्टर्स यायचे, परंतु आपला हक्काचं अधिकारी आला याच्या टाळ्या वाजून आपण स्वागत केलं. तर हक्काचा आलेला आहे की जो ऐकणार आहे, आपले बाबे ऐकणार आहे आणि यामुळे आज याला थोडंसं एक हिंमत आपल्या तांत्रिक कामगारामध्ये वाढली आणि 6वा फ्लोर जे प्रकाशगड आहे यावर प्रकाशमय करण्यासाठी पवार साहेब आपल्या 1 लाख कर्मचाऱ्यापैकी जे काही 70,000 कर्मचारी जे टेक्निकल, नॉन टेक्निकल, अभियंता या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या अधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी नेतृत्व करतात. म्हणून आज या ठिकाणी आपल्याला मागण्या तर राहणारच आहे. कारण थोडक्यामध्ये साहेबाला अमरावतीकडे कूच करायची आहे आणि आपण सुद्धा जास्त वेळ न घेता आपले ACAचे आमचे जॉईंट सेक्रेटरी आपले राजेंद्र राठोड साहेब हे आवर्जून आपलं मैत्री संघ आहे तेही आपल्या ACAचे आहे आणि आपण सर्व तांत्रिक कामगार आहेत, भगिनी आहेत. आज आपल्याला आनंद या गोष्टीचा करा की साहेबांनी आम्हाला आश्वस्त केलं होतं 3 तारखेला की विद्युत सहायकांची यादी आणि 7 तारखेला सन्माननीय CMD यांच्या समवेत चर्चा झाली. चर्चेमध्ये आम्ही त्यांना विचारलं की बा आपल्याला 5,000 पोस्ट विद्युत सहायकांची भरायची आहे.
त्यांनी तेव्हा आम्हाला होकार दिला की आपल्याला 31 जुलैपर्यंत ही यादी फायनल होईल आणि निकाल येईल. आपल्याला आठवत असेल काल 31 तारीख होती आणि 31 तारखेलाच महाराष्ट्रातील 5000 विद्युत सहाय्यक आपल्याला महावितरणला मिळालेले आहे. आणि इतकं मोठं यश हे मानव संसाधनाचं आहे, पवार साहेबांचं आहे की पवार साहेबांनी या 5000 पुढे असे म्हटले पवार साहेबांनी की मला एक विशेष बाब म्हणून की जे विद्युत सहाय्यक 500 किलोमीटर 1000 किलोमीटर 700 किलोमीटर आपल्या गावापासून दूर आहे आणि त्यांना या 5000च्या भरता वेळेस त्यांचे अर्ज मागवण्यात येईल. आणि विशेष बाब म्हणून आपल्याला कल्पना आहे की त्यांनी 25 तारीख ठेवली शेवटची, मग 2 दिवस वाढवून दिलं 27. आणि आता कोणत्याही क्षणी आपल्याला काय आहे, कोणत्याही क्षणी आदेश पडणार आहे आणि तेही 700 विद्युत सहाय्यकांचे अर्ज आलेले आहे. या महाराष्ट्राच्या तमाम विद्युत सहाय्यक ज्यांनी अर्ज केले हे 700च्या संख्या आहे. आणि आपल्याला आगे 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 धन्यवाद. नाही, टेक्निशियनचे विद्युत सहाय्यकचे नाही आहे, विद्युत टेक्निशियनचे आले, विद्युत सहाय्यकचे नाही आले, विद्युत सहाय्यकचे नाही, टेक्निशियनचे आले, टेक्निशियनचे आले. विद्युत सहाय्यकासाठी टाळ्या वाजत ते बी येणार आहे. कारण हे विद्युत सहाय्यक तुटपुंजी रकमेवर काम करतात आणि त्यांच्या साहेबांनी विचार केला की नाही, आपल्याला या लोकांना आपल्या गावी पाठवायचे आणि ते निश्चितरित्या 1-2 दिवसामध्ये किंवा संध्याकाळी आपले ऑर्डर रात्रीच पडतात. सकाळी झोपेतून उठले की आपल्याला व्हॉट्सअपवर ऑर्डर दिसते, रात्रीच ऑर्डर रात्री 12च्या अगोदर आपल्याला आदेश दिसतात. म्हणून तो एक पद्धत आहे, एक चांगल्या रीतीने निश्चितरित्या स्वागतरीय निर्णय की विद्युत सहाय्यकांच्या बदल्या सुद्धा होईल. आता राहिला प्रश्न काही आहे. मुख्यमंत्री महोदय तथा आजचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिथीगृहामध्ये एक बैठक झाली, पगार वाढची बैठक झाली. पवार साहेब, आपण एक चांगला निर्णय 3 तारखेला बी बोलले, 7 तारखेला CMD साहेबांच्या सभेत बोललो. पण प्रश्न असा आहे, इथं बसलेले बहुतांशी सिनियर टेक्निशियन्स आहेत आणि तो आता प्रिन्सिपल टेक्निशियन ठाकरे साहेब त्यांना करणार आहे. निश्चितरित्या महाराष्ट्रातील 58 सर्कलमध्ये एक जे काही आहे त्यांना प्रिन्सिपल टेक्निशियन करणार आहे. आणि प्रिन्सिपल टेक्निशियन म्हणजे पदोन्नती झाल्यानंतर तो जो 1000 रुपये मिळणारा ॲडॅक पेमेंट आहे तो बंद होणार आहे. म्हणून यावर निर्णय घेणे तातडीची गरज आहे. मुख्यमंत्री महोदयाने आम्हाला आश्वस्त केलं होतं की मी बंद करणार नाही, 500चे 1000 करेल. ही नोटिंग होती, पण तो नोटिंग कुठं बदलली, काय झाली हे कळलं नाही. म्हणून मी माननीय CMD साहेबालाही 7 तारखेला त्यांचं लक्ष वेधलं, माननीय आबा शुक्ला मॅडम साहेबांचं लक्ष वेधलं. आता पवार साहेब डायरेक्टर HR आहे आणि हे अनॉमलीचे चेअरमॅन आहे कमिटीचे, विशेष करून की अनॉमली कमिटीचे चेअरमॅन आहे. म्हणून हा एक निर्णय फार महत्वाचा आहे. 1000 रुपये म्हणजे पगारातून अगर माझी पगार 70,000 असेल, 60,000 असेल, जे काय असेल, महिन्याला 1000 रुपयाचा फरक पडणे म्हणजे जरा अवघड आहे. 1000 रुपयाचं बजेट कोलमडणार आहे. म्हणून हा निर्णय निश्चितरित्या आपण घ्यावं असं माझं विनंती आहे. दुसरा जे मुद्दा आहे की आपल्याला पगारवाढच्या वेळेस अनॉमली गठीत करण्याचा निर्णय झालेला आहे. 7 तारखेच्या मीटिंगमध्ये सन्माननीय CMD लोकेश चंद्र साहेबांनी आम्हाला आश्वस्त केले, पवार साहेबांनी आश्वस्त केले की आम्ही आपल्याला अनॉमली कमिटी 23-28 एक गोष्ट मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो. पवार साहेबांनी जेव्हा सन्माननीय बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीमध्ये 19 मध्ये पगार वाढ झाला होता, तत्कालीन ऊर्जा मंत्री आजचे महसूल मंत्री, त्यांच्या काळामध्ये जो आपलं ॲग्रीमेंट झाला होता त्या ॲग्रीमेंटच्या वेळेस त्यांनी आपल्याला अनॉमली दिली होती की बाबा तात्काळ करा. त्या अनॉमलीचा काही निर्णय आलेला आहे पण त्याची प्रत संघटनांना दिली नाही. पवार साहेबांनी या सिस्टमला विचारलं की काही गोपनीय तर नाही, मग द्यायला अडचण काय आलं, द्या ना. यांचा निर्णय काय झाला आणि त्यामध्ये यंत्रचालकांचा जो प्रश्न आहे जे की मॅडमने वारंवार सांगितलेला आहे की 2005ला जेव्हा कंपनी कल्चर झालेला आहे, या कंपनीची कल्चरच्या वेळेस जो काही आपले स्टाफ होता
जे चव्हाण साहेबांकडे जाणारा होता महापारेषणला, तेव्हा रोखला गेला की नाही 33 kV अबावच्या वर आम्ही घेणार नाही, तिथंच ठेवणार. 66 kVच्या अबाव 132, 220, 400, 765 हे सबस्टेशन्सला आम्ही देणार नाही वितरणचा मानस. तेव्हा तत्कालीन जयंत कावडे साहेब CMD, संजय भाटिया साहेब, दिलीप वळसे पाटील साहेबांनी आम्हाला सांगितलं की मी यांना इथंच प्रमोशन करतो आणि इथंच प्रमोशन करतो. परंतु एक गोष्ट की झाली, प्रमोशन तर झालं पण नामावर झालेलं आहे. त्यांना एक पद अप केलं, परंतु मूळ वेतनामध्ये फरक नाही, बेसिकमध्ये फरक नाही. आणि आज जसं महापारेषण चव्हाण साहेबांकडे जे यंत्रचालक आहे, जे आज अजीज पठाण असतील, अजून महाजन आहे, जवळकर, अनेक लोक इथं, श्याम नंदळे, अनेक पदाधिकारी आहे महापारेषणचे, त्यांच्या मूळ वेतनामध्ये आणि वितरणच्या मूळ वेतनामध्ये आज जवळपास 7 ते 8 हजार रुपयाचा फरक पडलेला आहे. आणि हा फरक काढायचा असेल तर 2005 ची गणना केली गरज आहे. 2005ला जो महापारेषणला जाणारे यंत्रचालक होते, आज रिटायरमेंटच्या उभंड्यावर आहे, रिटायरमेंट त्यांची आलेली आहे. या लोकांना बेनिफिट मिळाला पाहिजे, जसं आमचे आज केंद्रीय अध्यक्ष सन्माननीय भाऊसाहेब भाकरे पाटील आहे, व्यासपीठावर बसलेले नाना चट्टे आहे, व्यासपीठावर बसलेले शेख मुजीब आहे, हे तिन्ही प्रिन्सिपल ऑपरेटर्स आहे जे की हे 97चे 95चे लागलेले आहे. आणि आज त्यांचे बरोबर जे हाताखाली लोक होते अप्रेंटिस म्हणून या पारेषण मध्ये, आज त्यांचे बॉस म्हणून 132 kV सबस्टेशनला आहे. यांना ते आदेश देतात लोड शेडिंगची रिपोर्टिंग करण्याचे, आणि हे त्यांच्या अंडर झालेले आहे. ही फार खेदाची बाब झालेली आहे. त्या प्रिन्सिपल टेक्निशियनची, चीफ टेक्निशियनची ही अनॉमली जी आलेली आहे ते निश्चितरित्या आपण काढणार आहोत. याबद्दल सुमत नाही, आम्ही याबद्दल निश्चितरित्या आपल्याला प्रपोजल देऊ, प्रस्ताव देऊ की ही मागणी रास्त आहे आणि अनॉमली झालेली आहे, ते दूर झाली पाहिजे. आणि 2005 ची गणना करण्याचा आवाज शुक्ला मॅडमने तत्कालीन डायरेक्टर HR भाजीकर साहेबांना, CRO ढोके साहेबांना सूचना दिली होती, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे की 2005ला किती यंत्रचालक आज आहे, रिटायर होऊन त्याची संख्या मोजली तर किती लोकांचं बर्डन पडेल हे सुद्धा कळेल. दुसरी जी बाब आहे, आणि आपल्या संघटनेचे अध्यक्ष मान्य श्री भाऊसाहेब भाकरे, सरचिटणीस जयरुद्दन साहेब, ट्रान्समिशनचे चव्हाण साहेब, महावितरणचे AC ठाकरे साहेब, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर महातोले साहेब, डेप्युटी CRO विश्वास पाटील साहेब, PRO आर्दड सर, ACHचे संघटनेचे श्री राठोड, सर्व आपले महाराष्ट्र राज्य 20 तांत्रिक कामगार संघटनेचे पदाधिकारी, पतसंस्थेचे पदाधिकारी, उपस्थित माझे सर्व जनमित्र बंधू भगिनींनो आणि सर्व तांत्रिक कर्मचाऱ्यांनो, महावितरण 6 जून 2005ला स्थापन झाली. मी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात जॉईन झालो 1989 साली, 17 ऑगस्ट 1989. 36 वर्षाचा माझा प्रदीर्घ सेवा झालेली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, बऱ्याचशांचं वय पण नसेल, आपल्या संघटनेच्या जन्मापासून मी आपल्या संघटनेसोबत आहे. मला सांगायला आनंद होतो की माझा सर्वात जास्त काळ सेक्शन ऑफिसर म्हणून मी 16 वर्ष काम केले. मग 16 वर्षामध्ये माझ्या सर्वात जवळ कोण असेल? तुम्ही सर्वजण. तर सर्व तांत्रिक कर्मचारी माझ्या सर्वात जवळचे होते, आहेत आणि राहतील. त्याच्यानंतर मी DY म्हणून साधारणतः 5 वर्ष काम केलं, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून 5 वर्ष काम केलं, AC म्हणून 6.5 वर्ष काम केलं, चीफ इंजिनियर म्हणून 2.5 वर्ष काम केलं, आणि आता 3 महिने आणि 5 दिवस झाले मी महावितरणचा संचालक मानव संसाधन. हा सगळा प्रवास जर उलगडायला गेलो, मी तो उलगडतो पण त्याला 2-2.5 तास लागतो. तर एवढा वेळ मी तुमचा घेणार नाही, कमीत कमी वेळ घेईल आणि माझे तांत्रिक बांधवांसोबतचे जे काही प्रश्न असतील, त्यांच्यासोबतचे जे काही मला आलेले अनुभव असतील ते मी तुमच्याशी शेअर करेल. आणि आपल्याला ही कंपनी एका चांगल्या स्तरावर, चांगल्या उंचीवर घेऊन जायची आहे. राहिलंय तुमच्या प्रश्नांचं,
मी आलो, जरूद्दीन साहेबांनी म्हणाले साहेब आपका सत्कार करना है, आपको आना है. म्हटलं ठीक आहे. सत्कार करता करता त्यांनी हे 2 पानांची यादीच समोर ठेवली आणि त्यांनाही माहित आहे की हे प्रश्न यांना न सांगताच सुटणार आहे. कारण मी जर तुमच्यासोबतच काम केलेलं आहे तर मला तुमच्या सर्व प्रश्नांची जाण आहे. मला माहित आहे महावितरण चालते कोणाच्या बळावर, तर माझ्या ह्या तांत्रिक कर्मचाऱ्यांवर आणि त्याच्यासोबत काम करणाऱ्या त्याच्या सेक्शन ऑफिसरवर. महावितरणची जर प्रतिमा कोण ठरवत असेल तर हे 2 लोक असतात प्रत्येक गावामध्ये. तिथला सेक्शन ऑफिसर कसा आहे आणि तिथला माझा जनमित्र कसा आहे, तिथला माझा ऑपरेटर कसा आहे. तर हे जर लोक चांगलं काम करत असतील तर निश्चितच त्या गावात महावितरणची प्रतिमा चांगली राहते. त्यांनी चांगली सेवा दिली, वीज पुरवठा चांगला दिला, वीज कनेक्शन वेळेवर दिले, वसुली वेळेवर केली, सप्लाय अनइंटरप्टेड ठेवला, तर निश्चित एक चांगलं नाव निघतं. म्हणून मला कायम वाटतं मी जिथे जिथे जातो माझ्या कर्मचाऱ्यांशी सुसंवाद साधतो आणि त्यांना चांगलं काम करण्यासाठी प्रवृत्त करतो. तर मी सेक्शन ऑफिसरमधून काम करताना 1989ला जेव्हा सुरुवात केली, माझ्या जनमित्रांच्या अडीअडचणी, त्यांच्या कौटुंबिक सुखदुःख ह्या सगळ्यांपासून, म्हणजे 1989 सालचा माझा जनमित्र आज पण माझ्या संपर्कात आहे, याच्यावरनं तुम्ही अंदाज करू. वेगवेगळ्या ठिकाणी नवीन वाडी वस्त्यांना विद्युतीकरण करणं हे फार सुरुवातीचं काम होतं. ते आपल्या सर्वांच्या मदतीने, तुम्हाला कदाचित NMR हे नाव पण माहीत नसेल काही लोकांना. किती जणांना माहीत आहे NMR काय होतं? बघा, मी त्या काळातला आहे. आपले जसं आता आउटसोर्स आहेत ना, त्यावेळी आपल्याकडे रोजंदारी कर्मचारी होते. त्यांना NMR म्हटलं जायचं. NMRचं असं वेगळं मस्टर असायचं. त्या सर्वांना सोबत घेऊन आम्ही काम केलं. नंतर ते परमनंट, म्हणजे त्यावेळी आता तुम्ही सर्व ITI असाल, त्यावेळी ITI पण नाही. त्या गावात सबस्टेशनच्या आजूबाजूच्या लागल्या MSCBत भरती आहे की सगळे गावातली मुलं यायची, त्यांना आम्ही भरती करायचो आणि त्यांना ती नोकरी दिली जायची. असं इतकं सर्व सोपं सरळ काम होतं आणि त्यानंतर त्यांना परमनंट केलं जायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना याची महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना 1960 साली झाली. त्याच्यातनं आपण सगळं वाड्या वस्त्यांचं 100% विद्युतीकरण केलं. त्याच्यानंतर 100% विद्युतीकरण केल्यानंतर भारताने, महाराष्ट्र शासनाने वीज कायदा 2005 आणला. तर त्या कायद्यानं माध्यमातून आज आपण कार्यरत आहोत. तर महावितरण कंपनी ही महाराष्ट्र शासनाची सरकारी कंपनी आहे. याच्यात कुठलंही खाजगीकरण किंवा असं कुठलाही हेतू नाही. आज पण जे काही तुम्ही ऐकतात की यांनी लायसन मागितलं, त्यांनी लायसनसाठी अर्ज केला, हा त्या कायद्याचा एक भाग आहे आणि असं काही होणार नाही. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने याला प्रखर विरोध केला आहे. आमचं दुकान जर व्यवस्थित असेल, बघा माझं जे काही म्हणणं आहे तुम्ही शांत चित्ताने ऐका. माझं काम कोण करतं, तर मी जे सांगितलं महावितरणमध्ये माझा जनमित्र करतो, इंजिनियर्स करतात, बिलिंग स्टाफ करतो, ऑफिसमधले इंजिनियर्स करतात, हे सर्वजण करतात. यांनी जर चांगलं काम केलं, माझ्याकडून जर चांगली सेवा ग्राहकाला दिली गेली आणि माझे जर वीज दर आता 5 वर्षामध्ये कमीच होणार आहेत, कारण आम्ही सोलरवर शिफ्ट होतोय. जे काही वीज 16,000 मेगावॅट आपण सोलर वीज तयार करतोय, ती मला 2.5-3 रुपयांनी मिळणार आहे. आत्ताचे माझं ॲव्हरेज कॉस्ट ऑफ सप्लाय 8 रुपये आहे. तो हळूहळू कमी होणार आहे आणि इथून पुढच्या 5 वर्षामध्ये विजेचे दर कमी होणार आहे. माझ्या दुकानात वीज स्वस्त असेल, मी जर चांगली सेवा देत असेल, तर ग्राहक दुसऱ्या दुकानात कशाला जाईल? त्याच्यामुळे तुम्ही जे काय आहे ग्राहकांना चांगली सेवा द्या. वीज दर तर आम्ही कमी करतोच आहे, कारण त्याचा ॲक्शन प्लॅन झाला आहे. जवळपास 16,000 पैकी 1,000च्या पुढचे मेगावॅट सर्किटमध्ये आला आहे आणि याचा प्रमुख लाभ आपण शेतकऱ्यांना देतोय. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा देण्यासाठी ही जी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना क्रमांक 2 आहे, ही महाराष्ट्र शासनाची एक महत्वाकांक्षी योजना आहे. त्यात माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आपल्या ACS मॅडम, आज या ठिकाणी म्हणायला हरकत नाही का अनेक वर्षानंतर, म्हणजे 3 तपानंतर आपल्याला आपला माणूस, आपल्या हक्काचा माणूस, हे ब्रीदवाक्य आपण साहेबांबद्दल या ठिकाणी उद्गारायला अजिबात त्या ठिकाणी संकोच बाळगणं काही हे नाही. त्याचं कारण असं, मी त्या 3 तारखेच्या मिटिंगला ज्यावेळेस गेलो, कृती समितीची मिटिंग होती,
परंतु व्यासपीठावर बसलेले दोनच त्या ठिकाणी प्रत्येक संघटनेचे पदाधिकारी मीटिंगमध्ये बसण्याचा प्रोटोकॉल आहे, परंतु विनंती केल्यानंतर म्हणजे दत्तू पाटील थोरात आणि साहेब त्या मीटिंगला होते, साहेबांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली, ज्यांचा आज आपण या ठिकाणी सन्मान करतोय त्यांच्या अध्यक्षतेखाली ती मीटिंग होती आणि साहेबांनी विनंती केली की आमचे अध्यक्षच बाहेर आहेत. त्यावेळेस सीआरओ साहेबांना बाहेर पाठवलं आणि मला त्या ठिकाणी मीटिंगमध्ये येण्याचं भाग्य लाभलं. ती ऐतिहासिक मीटिंग होती. ऐतिहासिक शब्द यासाठी त्या सगळ्या संघटनेने मांडणी केलेली होती आणि साहेब त्या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण करत होते. आता जसं साहेबांनी सरचिटणीस साहेबांनी या ठिकाणी प्रश्न मांडले, एकही प्रश्न शिल्लक ठेवला नाही माझ्यासारख्याला बोलायला, परंतु तशाच पद्धतीचं जे उत्तर दिलं ते आश्वासन नव्हतं. आताही साहेबांनी जो शब्द आपल्याला दिला ते आश्वासन नव्हतं. याची आत्ता आपण त्या मीटिंग मध्ये जे झालेत आणि मीटिंग नंतर आज संध्याकाळपर्यंत जवळपास 50% प्रश्न सुटले आणि हा पहिल्यांदा इतिहास झालाय महावितरण कंपनीमध्ये. शब्द दिला आणि तो शब्द पाळला. राहिलेले जे प्रश्न आता साहेबांनी सांगितले, एक माफक अपेक्षा आपल्याकडून व्यक्त केली, तुमचा कुठलाही प्रश्न असू द्या तुम्ही सोडवणार, संघटनेचा लोड कमी करणार, बदल्याच्या रूपात आता सांगितलं प्रत्येकाला घराजवळ त्या ठिकाणी पाठवणार. एक ऐतिहासिक घटना घडलेली आहे महाराष्ट्राच्या इतिहासात. ज्यावेळेस नवीन भरती प्रक्रिया होत असताना जुने जे लोक आहेत त्यांना त्यांच्या घराजवळ ड्युटी दिली म्हणजे ते पूर्ण कार्यक्षमतेने काम करू शकतात. हे इतिहासात पहिल्यांदा घडलं, अन्यथा अशा मावळल्या होत्या बदल्या होण्यासाठीच्या. हे फक्त हा अनुभव तांत्रिक कर्मचाऱ्याबद्दल असलेली आत्मीयता आणि असे अधिकारी आपल्याला त्या ठिकाणी भेटलेत. आपल्याला आपलंही भाग्य आहे आपल्या संघटनेच्या वतीने एका फोनवर, कारण ही संघटना किंवा सय्यद जहिरुद्दीन हे नाव ज्याला समजलं ते या संघटनेमध्ये आलेत. कितीतरी विरोधी संघटनेचे लोक सुद्धा तांत्रिक म्हटलं, अधिकाऱ्यांनी विचारलं कोणत्या तांत्रिकचे, जहिरुद्दीन साहेब तांत्रिकचे का, कुठले असले तरी हो म्हणतात, हा आम्ही जहिरुद्दीन साहेबाचे. भले इकडे बाहेर वेगळं काही सांगू द्या, ही ताकद या संघटनेने या नावाने कमवली आणि म्हणून एका फोनवर एवढे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. या सन्मानासाठी आपल्या ठाकरे साहेब आहेत, चव्हाण साहेब, महातुले साहेब, पाटील साहेब आणि या ठिकाणी आरवाट साहेब हे सुद्धा उपस्थित राहिले. साहेबांच्या हस्ते आमचं अहिल्यानगर जिल्ह्याचंही भाग्य, ज्या साधू संतांच्या हस्ते दत्तू पाटील थोरातांचा सन्मान झाला. आज आमचंही अहिल्यानगरचं आणि आपल्या संघटनेचंही भाग्य का जे काल रिटायर झाले आणि आज पवार साहेबांच्या हस्ते महाराजांचा या ठिकाणी सत्कार झाला. महाराज या अर्थाने का ते खरोखर महावितरण कंपनीमध्ये काम करत असताना महाराजच आहेत ओरिजिनल. आज कपडे जरी तसे दिसले दत्तू पाटील थोरातचे. आणि नक्कीच आपल्या मुख्यालय पातळीचे जे प्रश्न आहेत ते नक्कीच पवार साहेबांच्या कार्यकाळामध्ये सुटतील अशी अपेक्षा यानंतर आपल्या शहर मंडळाचे अध्यक्ष अभियंता माननीय श्री मनीषजी ठाकरे साहेब हे आपल्याला मार्गदर्शन. महाराष्ट्राचे संचालक महासंचालक आदरणीय पवार साहेब, महाराष्ट्र मुख्यमंत्री चव्हाण साहेब, मंत्री कामगार संघटनेचे प्रमुख सन्माननीय जयंती साहेब, संघटनेचे अध्यक्ष केंद्रीय अध्यक्ष रोकेवाडी साहेब, सर्व व्यासपीठावर सन्मानित सदस्य, मला वाटतं आज आपण सत्कार होतो पवार साहेबांचा आहे. त्याच्यामध्ये छोटी गोष्ट सांगायची वाटते की आजच्या इतिहासामध्ये आजपर्यंत इतिहासात महावितरणमध्ये संचालक मानव संस्था या पदावर बसलेली पहिली तांत्रिक व्यक्ती आहे. या व्यक्तीला महावितरणचा प्रवेश जेही पासून प्रत्येक टप्पा घडत गेल्यानंतर तुमच्या ज्या वेदना आहेत त्याची संपूर्ण जाणीव व्यक्ती असलेली व्यक्ती मिळालेली आहे. याबद्दल तुमचं सगळ्यांचं प्रधान प्रभू झालेला आहे. त्याच्यामध्ये दोन दिवस होते, त्याच्यामध्ये प्रश्न आहे त्या बैठकीस मी पण उपस्थित होतो. त्यांनी त्या सर्व सूचना त्यांच्या सेशनला दिल्या आहेत. त्यामध्ये कर्मचाऱ्यांची प्रश्न त्यांनी वेळ बांधून दिली की अमुक गोष्ट मला 1500 पूर्ण पाहिजे, दुसरा कुठे महिन्याला पूर्ण पाहिजे, त्यांच्या आखरी समजून घेत नाही.
परंतु ती जी मुवमेंट बघितली मला असं वाटतं याच्याचे विषय जे असतील तुमचे जे ज्या बाबी आहेत त्या मागणी मगाशी सरांनी केल्या आहेत त्या नक्कीच मागे पहिला विषय हनुमान सरकारचा मला वाटतं की वीज क्षेत्राचा जो मुख्य कणा आहे हा जमिनीचा असतो. ग्राहकाशी पहिला संवाद साधणारी व्यक्ती जमिनीचा असतो व ग्राहकाचं शेवटचं समाधान करणारी व्यक्ती सुद्धा जमिनीचा असतो. अध्यक्ष डॉक्टर भाऊसाहेब ठाकरे साहेब, संघटनेचे सरचिटणीस आदरणीय सय्यद जयंती साहेब, ज्यांच्यासाठी आज कार्यक्रम ठेवला आहे, असे सत्कार मंत्री महावितरण कंपनीचे संचालक मानव संसाधन आदरणीय राजेंद्र पवार साहेब, महावितरणचे अध्यक्ष कविता ठाकरे साहेब, महाराष्ट्राचे वीज तांत्रिक कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी व मंचावरील सर्व उपस्थित अधिकारी पदाधिकारी व वितरण महापालिकेमधील सर्व अधिकारी कर्मचारी, प्रथमतः आदरणीय राजेंद्र पवार साहेब संचालक मानव संसाधन या पदावर मुख्य अभियंता पदावरून या पदावर रुजू झाल्याबद्दल आणि प्रथमच कर्मचाऱ्यांना भेट दिल्याबद्दल त्यांचं महापालिका परिमंडळातर्फे मी स्वागत करतो. आपल्या या कार्यक्रमाला साहेबांचा सत्कार करताना साहेबांची भेट घेता आली म्हणून महाराष्ट्राची तांत्रिक कामगार संघटना विशेष करून जयंती साहेबांनी आभार व्यक्त करतो. जसं आता साहेबांनी सांगितलं की एक तांत्रिक संवर्गातील व्यक्ती आज संचालक मानव संसाधन या पदावर रुजू झालेली आहे. साहेबांना तांत्रिक बाबी विशेष एमएससीचा आपली मुळात संपूर्ण तांत्रिक गोष्टीवर आधारित आहे आणि यानंतर आपल्या महापालिका परिमंडळाचे सर्वाधिक मुख्य अभियंता सन्माननीय श्री आर पी चव्हाण साहेब हे आपल्या कार्यशाळेला मार्गदर्शन